नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सांगलीतून चारचाकीतून आले आणि कोल्हापुरात घरफोडी केली. सांगली येथील सराईत गुन्हेगारांनी आलिशान चारचाकीतून कोल्हापुरात येऊन अवघ्या तासाभरात घरफोडी केल्याचं उघड झालं आहे. राजेंद्र नगर येथील घरफोडीचा छडा लावला असून सांगलीतील सराईत गुन्हेगार लोकेश सुतार, संदीप पाटील यांचा शोध सुरू आहे. अरुण चव्हाण, वय वर्ष 31, राहणार लक्ष्मीनगर, तालुका मिरज, जिल्हा सांगली, याला अटक केली आहे. त्याच्याकडून 10 तोळे सोन्याची लगड, 1 मोबाईल, लोखंडी पकड, दुचाकी जप्त केली. फिर्यादी श्वेता वैभव देवकर, वय वर्ष 35, राहणार साची रेसिडेन्सी, राजेंद्र नगर, 24 जून रोजी सायंकाळी भाजी खरेदीसाठी गेल्या होत्या. रात्री 8 वाजता घरी परतल्यानंतर त्यांना कपाटातील 14 तोळे दागिन्यासह रोख 18,000 लंपास झाल्याचे दिसून आले. राजारामपुरी व स्थानिक गुन्हे अन्वेषण यांचा संयुक्त तपास करत असताना सराईत घरफोड्या लोकेश सुतार व संदीप पाटील यांनी घरफोडी करून सोने विक्रीची जबाबदारी गणेशकडे दिली. बुधवारी रात्री गणेश सोने विक्रीसाठी आला असता त्याला सापळा रचून अटक केली. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार वैभव पाटील, संदीप सावंत, संतोष बर्गे, सत्यजित तानुगडे, विशाल शिरगावकर, सागर चौगुले यांनी ही कारवाई केली आहे.